कान्होबाचे ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा जगत्रय जीवा परियेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता गजाननं भूतगणादि सेवितं कपित्त जंबू फलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। आजच्या पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी आपण एकत्रित आहोत, लक्ष देऊन ऐका। आणि या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा काला या प्रकरणातला भगवान कृष्णानं गोकुळामध्ये जे अलौकिक आश्चर्याचं चरित्र केलंय त्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे। पाहायला गेलं तर एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ आहे आणि पाहायला गेलं तर एका बाजूला विश्वाचा चालक मालक भगवान आहे। पण भगवान परमात्म्यानं गायीच्या धारा काढणाऱ्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं हे चरित्र आहे। त्यांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं असं गोपाळांनी काय केलं? करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। गडी नामाचे चिंतन करतात, गडी कान्होबाचं ध्यान करतात आणि ध्यानासहित चिंतन केल्याचा परिणाम आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई। त्या गोपाळांचा डाव देतो भगवान, त्यांच्या गायी सांभाळतो आणि त्या गोपाळांच्या जीवनामध्ये अलौकिक काला प्रदान करतो। महाराज त्याच्यासाठी तर आम्ही नामचिंतन ठेवलंय, सप्ताह ठेवलाय, आम्हाला मिळेल काला, नक्की मिळेल। एके ठाई काला। सगळ्या समाजाची माणसं ज्या दिवशी एका विचारानं मंडपामध्ये बसतात त्या दिवशी काला मिळत असतो। त्याच्यासाठी नामस्मरण करून भाविक व्हावं लागतं। तुका म्हणे भाविकाला साधन काय? करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। सोपा अभंग आहे, अर्थ सांगितला की पाठ व्हावा। अर्ध्या तासामध्ये अभंगाचं चिंतन आणि अर्ध्या पाऊण तासामध्ये भगवंताच्या लीला, असं आपण 1-1.25 तासात 1.5 तासात थांबणार आहोत। अतिशय सुंदर कीर्तन या अभंगाचं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या देवपूळ नावाच्या गावी। गेल्या अनेक वर्षापासून पावन असं गणपती बाप्पाचं मंदिर आपल्या गावी आहे। गणपती बाप्पाची भक्ती करणारं गाव आहे आणि त्याच गणपती बाप्पाची भक्ती करत करत ज्यांनी आपल्या भागामध्ये परमार्थाचा वसा या भागामध्ये ज्यांची कृपा तुमच्या सगळ्यावरती झाली, वैकुंठवासी हरिभक्तपरायण नरहरी महाराज यांच्या निमित्तानं हा फिरता सप्ताह जो चालतो तो यावर्षी तुम्ही घेतलेला आहे देवपूळकरांनी। आणि या देवपूळकर वासियांच्या वतीनं
नरहरी महाराज विठ्ठल मंदिर वासाडी यांच्या शुभ प्रेरणेतून भव्यदिव्य फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये भागवत महाराज आव्हाळे, पुरुषोत्तम महाराज जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावातील सगळी महाराज मंडळी, गावातील भजनी मंडळी या सगळ्यांच्या अथक परिश्रमातून आमचे शिवाजी महाराज काजी ज्यांनी संपर्क केला, खूप प्रयत्न केले, माझी तारीख काही बसत नव्हती पण शिवाजी दादानं फार संपर्क केला. एक 2-4 महिन्यापासून ते माझ्या मागं लागले, महाराज तुमचा काला आम्हाला मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्या गावातले हरिभक्तपरायण गणेश भाऊ घुगे भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत. गणेश भाऊंनी आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य घेतलेलं आहे, सेवादान दिलेलं आहे, जीवनातला अनमोल पैसा त्यांनी या कार्यक्रमासाठी आज दिलेला आहे. अशा आमचे गणेश भाऊंच्या सौजन्यातून, शिवाजी महाराज काजे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून, समस्त ग्रामस्थ मंडळीच्या चटई उचलण्यापासून ते काल्याची हंडी बांधेपर्यंत ज्यांनी ज्यांनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सहकार्य केलंय अशा सगळ्या भाविकांच्या, मातृवर्गांच्या, तरुण वर्गाच्या माध्यमातून भव्यदिव्य स्वरूपाचा सप्ताह आपल्या गावी चालू आहे. त्या सप्ताहाचं हे काल्याचं कीर्तन आपल्याला करायचं आहे. अतिशय गोड वातावरण आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आमचे संजय महाराज हजारे ज्यांचं एक मोठं नाव आहे, प्रमाणाच्या चालीचे ते बादशाह आहेत. तुमच्याच गावातून नाही कोणाची कोणी अशी चाल त्यांची गाजली, इथं शूटिंग झाली, अतिशय गोड गाजली, महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. वेळ नाही अशी डायरी त्यांची भरलेली आहे. असे आमचे संजय महाराज हजारे, त्यांना माझं वंदन. दुसरे आमचे तुकारामजी महाराज राऊत संभाजीनगरला असतात. गोड आवाज आहे, मृदू आवाज आहे, हृदयाला लागणारा आवाज आहे, स्पष्टता आहे आवाजामध्ये आणि गायनाची तयारी आहे. चांगल्या गुरुजनांकडे त्यांचं गायन झालेलं आहे. माझे जीवश्य कंठस्य मित्र आहेत दोघे पण, हजारे महाराज आणि तुकाराम बुवा. तुकाराम महाराजांनाही माझं वंदन, शिवाजी महाराजांना वंदन. आपण परिसरातील गावातील जी संस्थेतली गावातील छोटी मोठी टाळकरी मंडळी आहेत, विनेकरी बाबांच्या पासून, मला नावं माहिती नाहीत पण सगळ्यांच्याबद्दल प्रेम आहे, सगळ्यांना वंदन करतो. मृदंगाचार्य आमच्या गेवराई तालुक्याची ज्यांची जन्मभूमी कर्मभूमी आहे असे प्रदीप महाराज बोराडे, विष्णुपंत लोंढे गुरुजींचे ते शिष्य आहेत, तयार आहेत वाजवायला. लगीचा बाज आहे, स्पष्टता आहे, रियाज केलेला आहे, स्वभाव गोड आहे, हसणं गोड आहे, वाजवणं गोड आहे. आमच्या प्रदीप महाराजांना वंदन. हार्मोनियम मूर्ती आम्हाला या कन्नड भागात पहिल्यांदा ज्यांनी मला आणलं, मोठे मोठे कीर्तनकार या भागात आणण्याचं काम आमच्या शेषराव पाटील मगर यांनी केलेलं आहे. ते पण पेटी वाजवतात, इंदोरीकर महाराजांचे आवडते आहेत. आमच्या पाटलांना माझं वंदन. पेटीवर 7 आहे त्यांची. बसलेल्यापैकी आमची 2 आणि मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण. नाव घेऊ नये पण हे 2 जे संन्याशी महात्मे आहेत त्या दोघांना माझं वंदन. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, व्यासपीठावरली सभापती बरेचसे आलेली आहेत, सभापती आलेले आहेत, उपसभापती आलेले आहेत. गावाचा विकास, मंदिराचा विकास, सप्त्याचा विकास करणारी आपण सगळी या भागातली राजकारणातली उत्तुंग भरारी घेणारी मंडळी आहात. सगळ्यांना वंदन. बहुसंख्य माता माऊल्या काही येत आहेत, काही चालू आहेत, बसलेले आहेत, त्यांना वंदन. सिस्टीम चांगली आहे. मंडप डेकोरेशन, भालदार, चोपदार, विनेकरी, छोटे मोठे बालगोपाळ खाली उभे राहिलेले, माझ्या संगतीत आमचे गणेश महाराज, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला काल्याला सुरुवात करतो. येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, पण तुम्ही जे ऐकणारे आहात त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला माझी एक विनंती आहे, टाळकर तुम्ही असे पुढे इकडे सारखा. या सगळ्या महिला मंडळीच्या मागच्या आहेत का पुढे पुढे सारखं. ए ताई, हो ताई आता आलेली ताई, हो तुम्ही तिथं नका बसू, अलीकडे या, समोर या सर. अय तुम्ही सारखा पुढं सर, एकदम या इथपर्यंत या असं या इथं सारखा सारखा मधात सारखा. आजी सारखा, उठून सारखा सारखा सगळे. अय चोपदार सारखा सगळं, शिट्टीवाली नुसते आता नाही करायचे अशी लोटायचे पुढं. सारखा पुढं. अय चला तुम्हाला सांगतो का गावातल्या बाहेर चल थोडी सांगतो. सारखा लवकर पुढं सारखा, जागा नाही राहिली सारखा. पुरुष मंडळी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही हो, सारखा पुढे सारखा. बाहेरच्या गावाला थोडी सांगतो याचा. हे राजे याचा आतला आवाज गायब झाला रे. रूपाच्या अभंगाला लय भारी केलं तर. हॅलो दे असं मोकळा कर. हॅलो, हा असं राहू. छान लागले, मस्त राहू दे असं. विठाला बोलू नका. विठाला विठाला
बोलू नका, एवढीच कृपा करा. विको कमी राहू दे बोलताना, म्हणताना दे फक्त. बोलू नका फक्त. महिला मंडळ ऐक, आवाज काढू नका, फक्त बोलू नका, एवढंच करा. बोलू नका, बोलू नका. आपण जो अभंग निवडलाय तो तुकोबारायांचा आहे. काल्याचा दिवस आहे. 7 दिवस आपण मोठी मोठी कीर्तनकार आणून नारळी सप्तासारखं स्वरूप उभं केलंय आणि नारळी सप्ताह आहे. चांगला समाज जमला. मी रोज पाहायचो महाराजांच्या युट्यूबला. आमच्या चांगलं युट्यूब चॅनल आहे इथं, त्याच्यावरती मी पाहत होतो. प्रदीप महाराज लाईव्ह करायचे, त्याच्यावर पाहत होतो. चांगला सप्ताह कन्नड तालुक्यामध्ये देवपोळा साजरा झाला आणि त्या सप्ताहाचं आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनात काही प्रश्न आहेत महाराज. प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन हे प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी का करतात? जिथं जिथं वारकरी संप्रदायाचा सप्ताह आहे, ज्ञानयज्ञ आहे, थोडा विको कमी राहू द्या, तिथं काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं असा प्रश्न आहे. दुसरा एक प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करतात? रोजची कीर्तनं रात्रीची आहेत, पण काल्याचं कीर्तन दुपारचं आहे. पहिला प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन शेवटी का करतात? दुसरा प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करतात? आणि अतिशय महत्वाचा तिसरा प्रश्न आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये दही हंडी बांधून कृष्णाचं चरित्र का सांग? या 3 प्रश्नाची उत्तरं कळाली की पहिलं चरण कळेल. ऐका, काल्याचं कीर्तन शेवटी का करतात त्याचं उत्तर आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणजे त्याच्यानंतर परत शेवट नाही. उदाहरणार्थ, आता गणपती बाप्पाचं मंदिर आहे तुमच्या गावात, प्रसिद्ध मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती आहे. 5-5, 6-6 लाख रुपयाचं तुम्ही नारळ घेता. ज्याच्या नशिबात मूल बाळ नाही त्याला नशिबानं आशीर्वाद देऊन मूलबाळ प्रसवणारा हा गणपती बाप्पा आहे. अशा देवाचं दर्शन तुम्ही घेता. हे गणपती बाप्पाचं तुम्ही मंदिर बांधलं तर त्याचा अगोदर पाया उभा राहील, पायावरती भिंती उभ्या राहिल्या, भिंतीवरती स्लॅब पडला, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली, मंदिराला कलर दिला, मंदिरात फरशी बसवली. ऐका, मग मंदिराला किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे, किती सुंदर फरशी आहे, याच्यावरून मंदिर कधी परिपूर्ण होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्णतेला जातं. तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तरी काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहरूपी बांधकाम पूर्णतेला जात नाही. बरं का, काल्याचं कीर्तन पूर्णतेच आहे. एकदा मंदिरावरती कळस चढला रे चढला. देवपोळकर ऐका, मंदिर जसं परिपूर्ण आहे तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह परिपूर्ण आहे. बरं का, म्हणून शेवटी करावं. नाही कळालं तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. परमगंगेशी सिंधू प्रवेशू, या देशातली जी गंगा आहे त्या गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत असतो. एकदा गंगा सागराला मिळाली तिचं जीवन पूर्ण होतं महाराज. तिला आता परत प्रवाह राहत नाही. एकदा ती सागराला मिळाली की तुकोबाराय म्हणतात, गोड प्रमाण महाराजांनी आपल्याला दिलं. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता तिला प्रवाह राहिला नाही महाराज. एकदा ती सागराला मिळाली जीवन पूर्ण. पूर्वी जिल्हा परिषदच्या शाळा असे आताही आहेत, पण पूर्वी सगळी मुलं जिल्हा परिषदला जायची. सभापतीचा काय, माजी सभापतीचा काय, नवीन सभापतीचा काय, सरपंचाचा काय, नगरसेवकाचा काय, आमदाराचा काय, हजारे महाराजाचा काय, साखरे महाराजाचा काय, तुकाराम भाऊचा, कुणाला मुलबाळ असू देत, ज्याचा त्याचा मुलगा एका शाळेत जायचा. जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळा, सगळे पोरं तिथंच असायची. पण आता काय झालं, लोक श्रीमंत झाली, पैसे वाढली, जमिनीला भाव आला, निरनिराळी
बी बियाणाची उत्पन्न वाढली, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं पीक लोक घ्यायला लागली आणि लोकांकडे पैसे झाल्यामुळं आता ज्याच्या त्याच्या क्वालिटीप्रमाणे पोरं शाळेत जायला. CBSE पॅटर्न, नामका पॅटर्न, दिल्ली पॅटर्न, सेमी पॅटर्न, इंग्लिश पॅटर्न वाढत गेलं. ज्याची त्याची कुवत जशी तशी पोरं. पूर्वी तसं नसायचं, सगळ्यांची एकच शाळा जिल्हा परिषद. परिणामे जिल्हा परिषदचा मास्तर पोरांना शिकवायचं. आता काय झालं, गरिबाचीच पोरं आहे, त्याच्यामुळं शिक्षकाला काय ताकद नाही राहिली. पूर्वी शिक्षकाच्या पुढं माणसाची उभा राहायची ताकद नव्हती, पोरांची पण नव्हती. गुरुजी आले म्हणूस तर पोरग बेंचवर बसायचं. मग आता गुरुजीचा शर्ट पोरं फाडून टाकतात, त्यामुळे ते काळ राहिला नाही. जुन्या काळात लई गोडवा होता मारा. ते जुन्या काळातला गुरुजी वर्गामध्ये आले, माझ्याकडे बघा, हातामध्ये पांढरा खडू घेतला, सगळ्या देवपुळकरांनी ऐका, आणि काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं गोदावरी. मुलं होती 50 वर्गामध्ये बसलेली, 25 मुली या बाजूने होत्या, 25 मुलं या बाजूने होते. गुरुजीने काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं गोदावरी, आणि वर्गातल्या सगळ्या पोरांना प्रश्न विचारला, पोरांनो आजचा आपला विषय म्हटले गोदावरी, सांगा गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? सगळे पोरं गणितात हुशार होते, इंग्लिशमध्ये हुशार होते, कोणी विज्ञानात, कोणी सायन्स, कोणी मराठी, कोणी भाषा, प्रत्येक विषयात वेगवेगळी हुशार होती. आता आपल्या देवपूळ गावचा एक पोरगा होता बाळू नावाचा. तो काही गणितात हुशार नव्हता, इंग्लिश काही येत नव्हतं, मराठी नीट वाचता येत नव्हती, वेलांटीचा उकार व्हायचा, उकाराची वेलांटी व्हायची, जरा थोडा कच्चा होता गणितात, अभ्यास काही एवढा बुद्धीमध्ये घुसत नव्हता. आणि त्याला नेमकं गावात सप्ताह सुरू झाला की शिवाजी काजे महाराजांच्या बोटाला धरायचा, संजू महाराज हजारेंचा उंच आवाज ऐकायचा, तुकारामबाचा आवाज ऐकायचा, प्रदीप महाराजांचे असे बोट फिरताना बघायचा, ते पाटील कशी पेटी वाजवतात त्यांच्याकडे बघायचा, संन्याशी बाबा आले त्यांचं दर्शन घ्यायचा, एखाद्या कीर्तनकारानं काही चांगलं सांगितलं तर ध्यानात ठेवायचा. त्याला असलं येत होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू. गुरुजीला लय आनंद झाला बुवा, कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागला बुवा. कोणत्या विषयात ढक्कल पासच, याला बळजबरी पास करावं लागतं, आज कसं काय हात वर केला? सांग म्हटले बाळ्या. बाळ्याला पहिल्यांदा चान्स आला, बाळ्या बेंचवर उभा राहिला. हे घंटा जो वाजतो ना मंदिरातला, एखादा हुशार माणूस जाऊन सांगा बांधून टाका, नाही तर वाजू नका म्हणा, उद्या वाजवा म्हणा, उद्याच दिवस. घंटा जो वाजतो मंदिरातला, एखादा हुशार जा तुमच्यातला, अय टी शर्टवाली, अय पॅन्ट, हुशार पोरगाचा एक, ते वाजू नका म्हणा, त्यांना सांगून येते. सारखं दन 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 आमच्यावर विक्षेप होईल, तर ऐका ऐका, फक्त वाजू नका म्हण, नंतर वाजू म्हणा, आपण काय अडचण. विठाला विठाला बाळ्या सगळ्या विषयात नापास असायचं. हात वर केला, गुरुजी मी सांगू. गुरुजीला आनंद झाला, कस काय उत्तर सांग म्हटले बाळ्या. बाळ्याला पहिल्यांदा चान्स आल्यामुळे हजारे महाराज बाळ्या बेंचवर उभा राहिला. पहिल्यांदा चान्स आला त्याला, आणि त्यानं थाटात गुरुजीला उत्तर दिलं. गुरुजी, नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात है बाळू. सांग म्हटले गंगा पुढं कुठं गेली? गुरुजी साधा नव्हता, गुरुजी जुन्या काळात असं पक्क करून घ्यायचं. गुरुजी म्हटले बाळा, गंगा समुद्रात गेली. आपलं गंगा ती पुढं पुढं कुठं गेली, कोणत्या गावाला गेली? बाळ्या असं सांगतच राहिला. बाळ्या कमी हुशार नव्हता, देवपूलचा होता. बाळ्या म्हटलं गुरुजी, जशी गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली तशी ती त्र्यंबकेश्वर गावाला कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास बाळू. पुढं कुठं गेली? म्हटले पुढं गंगापूरच्या धरणात, पुढं नाशिकच्या रामकुंडात, पुढं नांदूर मधमेश्वरच्या धरणात, पुढं पैठणच्या धरणात, पुढं विष्णुपुरीच्या धरणात. भरपूर धरण आहेत, पण हे शॉर्टकट घेतले आपले. असं एक एक गाव सांगता 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 बाळूच्या लक्षात आलं, गुरुजी काही थांबायच्या अंदाजात नाही, गंगेचे गावं काही संपायचे नाही, धरणं काही आटवायचे नाही, कीर्तन काही व्हायचं नाही. मग बाळून आता शेवटचं उत्तर दिलं. बाळ्या म्हटला गुरुजी, या गावाहून त्या गावाला गेली राहू द्या, या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणापर्यंत गेली राहू द्या. गुरुजी, जशी गंगा निघाली तशी एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. आता उत्तरच नाही. या गावाहून त्या गावाला गेली महत्वाचं नाही, जशी निघाली गुरुजी तशी ती गंगा समुद्राला जाऊन मिळाली. गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता. गुरुजी म्हटलं बाळ्या, गंगा समुद्रात गेली, पुढं कुठं गेली? आता कशाला पुढं कुठं गेली म्हटल्याबरोबर बाळ्या म्हटलं आता तुमच्या डोंबल्यात गेली गुरुजी. असं कुठं असतं का? गंगा सागराला मिळाली. ऐका देवपुळकर, तिचं जीवन जसं पूर्ण झालं तसं काल्याचं कीर्तन झालं,
सप्ताह पूर्ण झाला. म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी करावं. चला दुसरा प्रश्न आहे. दुपारी का यमुनेच्या काठावर माझ्या भगवान कृष्णानं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्याला जो काला दिला तो दुपारी दिला. ज्ञानोबांनी जो काला दिला वाळवंटात तो दुपारी दिला. त्याची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण तो दुपारी करतो. चला तिसरा प्रश्न आहे. काल्याच्या कीर्तनात दत्त नाही, कोणता संत नाही, कोणता शूर नाही, कोणता वीर नाही. आजच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र का सांगायचं तर परिपूर्णतेचा दिवस काला आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण. बाई तुझा लाडका फुलाच गोडवा, बाई तुझा लाडका फुलाच गोडवाटे. बाई तुझा लाडका फुलाच गोडवा, बाई तुझा लाडका फुलाच गोडवा, बाई तुझा लाडका फुलाच गोडवा, बाई तुझा लाडका फुलाच गोडवाटे. बाई तुझा लाडका फुलाच गोडवा, बाबा बाई तुझा लाडका फुलाच गोडवा. याच्या ओढ्या किती सांगू ग, याच्या ओढ्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका फुलाच गोडवा रे, बाई तुझा लाडका फुलाच गोडवा रे, फुलाच गोडवा रे, फुलाच गोडवा रे. काही सौंदर्य आहे गवळणीमध्ये महाराज. प्रदीप महाराज वाजवतात म्हणून म्हणतो बायका. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. शब्द ऐका शब्द. गवळण म्हणते यशोदे, हे यशोदे तुझा पोरगा कसा आहे आई. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या घोड्या किती सांगू ग, याच्या घोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. अगं यशोदे, अगं मा, हे यशोदा मैया तुझा पोरगा परिपूर्णतम आहे. अर्थ एकच आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारः. कृष्णोस्त्री भगवान स्वयं. तो देव सामान्य नाही. तो परिपूर्णतम शब्दाचा अर्थ सांगतो. सामर्थ्य आणि स्वातंत्र्य जिथं आहे त्याला परिपूर्ण म्हणतात. बाकीचे जे अवतार आहेत देवाचे अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत, कला आहे आणि पूर्ण आहेत. पण परिपूर्ण भगवान कृष्ण आहे. पूर्णापर्यंत रामचंद्राचा अवतार आहे. बोलिले पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, बाबा पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार, येणे करोनी संहार, दुर्जनाचा येणे करोनी संहार, येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, बाबा पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार म्हणजे पूर्ण अवतार हे जे आहेत रामाचा अवतार पूर्ण आहे. साधूनं सांगायचं आणि देवानं करायचं असे 23 अवतार आहेत. साधूनं जे लिहिलंय तेच रामाला करावं लागतं. उर्मिलेला वनवासात नेता येत नाही. ऐका, इंद्रजित उठवायचा तर परत उठवता येत नाही. अशा कितीतरी कथा आहेत रामायणात. भरत ज्यावेळेला जातो गादी घेऊन विनंती करतो रामचंद्राला परत चला, परत चला.
आता काही अडचण नाही. ज्या कैकेयीनं तुम्हाला वनवास दिला ती म्हणते माफ करा. जो भरत म्हणतोय मला गादी मिळाली, गादी माझी नाही, तरी सुद्धा रामचंद्र परत कधी येत नाहीत. का? त्याचं कारण वाल्मिक ऋषीनं 14 वर्षाचा वनवास दिलेला आहे. साधूनं सांगावं आणि देवानं करावाशी 23 अवतार आहे, पण एक कृष्णाचा अवतार आहे. इथं कुणाचंच देव ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती गोकुळाची कृष्ण जन्माला येण्याच्या अगोदर. काही गावाला परंपरा आहेत. तुमच्या गावाला गणपती बाप्पाचं मंदिर आहे, सप्ताह आहे, नारळी सप्ताह आहे. तुमच्या गावाला जशी परंपरा आहे, तुम्ही दिंडीमध्ये मगाशी भजन म्हणत होते, चांगली परंपरा आहे. प्रत्येक गावाला भिन्न भिन्न परंपरा असतात. तर तुमच्या गावाला रामनवमीची परंपरा आहे, तुकारामबांच्या गावाला वेगळी परंपरा आहे, कुणाच्या गावाला शिवजयंतीची परंपरा आहे, कुणाच्या गावाला मग पाडव्याची परंपरा आहे, काहीला होळीची. का प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे गावागावाला. तसं आमच्याकडे भगवान बाबांचे नारळी सप्ते आहेत. आमच्याकडे भगवान गड आहे. आमच्याकडे माझ्या गळ्यामध्ये भगवान बाबांची माळ आहे बरं का. भीमसेन महाराजांनी मला माळ घातलेली. फार मोठा गड आमच्याकडे भगवान बाबा. तसे साधूच नाही पुन्हा महाराज. हे लोकांनी काय केलंय फार वाईट वाटतं. भगवान बाबांचं काय काम आहे ऐका. भगवान महाराजांनी भगवान बाबांनी जो भगवानगड स्थापन केलेला आहे पाथर्डी तालुक्यात, त्या भगवान गडाचं काम आहे ज्ञानेश्वरीचा प्रचार करतात. कशाचा प्रचार करतात? ज्ञानेश्वरीचा. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा. इथं कुठंतरी एक भगवान गड मी हे गावला काहीतरी मी आलो होतो एकदा. मोठा सप्तामध्ये कीर्तन केलं तर मी 1 वर्ष आठवतं मला. आपल्याकडेही प्रति भगवानगड झालाय. का बरं साधूचे गड आहेत? का बरं साधूचं नाव आहे? त्यांनी परंपरा जोपासली. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ, धावून आले देव दिले अभय तेथ. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. गावागावात ज्ञानेश्वरीची पारायण केली. आमच्या गेवराई तालुक्यात 50 गाव आहेत. 50 एकही वंजारी समाजाचं घर नाही, पण भगवान बाबांचं सप्ताह आहे त्या गावाला बरं का. ऐका का माहितीये का? भगवान बाबांनी माळी घातल्या त्यांच्या गळ्यामध्ये, त्यांना माळकरी बनवलं, ज्ञानेश्वरी शिकवली त्यांना. म्हणून तर भगवान बाबांची कृपा ज्ञानेश्वरीची होती. म्हणून आता गडावर डॉक्टर नामदेव शास्त्री आहेत, फक्त ज्ञानेश्वरी सांगतात महाराज. ज्ञानेश्वरी सोडून त्यांना काही माहिती नाही. ज्ञानेश्वरी आज जगात कोण सांगतंय? जगात ज्ञानेश्वरी गेली महाराज. का गेली? त्याचं कारण आहे महाराज. ज्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरीला सांभाळता, जपता, ती तुम्हाला ज्ञान देते. ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. चला परंपरा असतात प्रत्येक गावाला. तसं आता इंद्राची पूजा करणे अशी गोकुळाची परंपरा होती. भगवान कृष्ण गोकुळात आले. माझ्याकडे बघा देवपुळकर. आणि सगळ्यांना सांगितलं इंद्राची पूजा बंद. पूजा बंद झाली. इंद्राला राग आला. इंद्राचं काम पाऊस पाडणं आहे. इतका पाऊस पाडला तुकारामबा इतका पाऊस पाडला संजू महाराज, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्प नाथुनी अनिला. कालिया महासर्प त्याच्या डोक्यावर देवानं डान्स केला. समुद्रात माझ्याकडे बघा गोवर्धन उचलला, गोकुळ त्याच्या खाली उभं केलं, पण पूजा नाही केली महाराज. याला म्हणतात परिपूर्णतम सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. महाराज 11:15 वाजले, कळलं आम्हाला. परिपूर्णतम अवतार देवाचा आहे, परिपूर्णतेचं कीर्तन काल्याचं आहे, म्हणून त्याचं चरित्र गायचं. पण तुम्हीच आत्ता म्हटले समुद्राची शाई, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद, सरस्वती माता लिहायला बसवली, तरी सुद्धा त्याचं वर्णन होत नाही. मग नेमकं त्याचं चरित्र तरी काय आहे? महाराज त्याचं चरित्र आपल्याला सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. पाहती गोवा
काय गोड आवाज आहे, वा. पाहता गोवळी, काय चरित्र घडलंय. पाहायला गेलं तर गोवळ, गोवळ म्हणजे गायीच्या धारा काढणारे. गोपाळ कोण आहेत? गायीच्या धारा काढतात. तुमच्या माझ्यासारखे आहेत, शेतकरी आहेत, गरीब आहेत, दूध काढतात, दूध विकतात, मथुरेला नेतात, बाजारात विकतात, आपल्यासारखेच. पाहता गोवळी गायीच्या धारा काढतात. पण चरित्र असं घडलं की विश्वाच्या मालकानं त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. काय बोलता महाराज हो? या चष्म्यावाली आजी, या पुढं 10-5 ज्या आज्या बसलेल्या आहेत, जुन्या ज्या म्हाताऱ्या आहेत, कढी फार सुंदर करतात. कढी करतात ना आजी कढी. आताच्या पोरींना जमते की नाही मला माहिती नाही, पण पूर्वीच्या काळातल्या म्हाताऱ्या कढी लय भारी करायची. थोडी पातळ असायची, त्याच्यामध्ये थोडीशी अशी तिखट मीठ हळद टाकून अशी चटकदार. फक्त ऐका, तोंडाला पाणी नका येऊ. कढी असा आटम आहे, ती कढी जरी म्हणलं तरी तोंडाला पाणी येतं, कारण ती थोडीशी आंबट असते, थोडीशी तिखट असते, थोडीशी गोड असते. ताकाची, आमसोलाची, दह्याची केली जाते. त्या पेंद्याच्या घरी त्या आईनं कढी केली होती. माझ्याकडे बघा, फार गोड आहे बरं. हो देवपुळकर, एक वर्षभर तुम्ही काल्याचं कीर्तन विसरणार नाही. ऐका, असे जिरे मोहरे टाकले होते तेलामध्ये, चटकदार फोडणी चालू होती, वरून ताक ओतलं आणि ताकाची अशी मस्त कढी तयार झाली. आणि त्या कढीचा वास असा खिडकीतून बाहेर दारामध्ये आला. तो पेंद्या दारामध्ये खेळत होता. त्याला वाटलं आईनं काहीतरी बनवलं. धावतच गेला, आई 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 काय बनवलं आपल्याला? आई म्हटली, अरे चटक्याचं ऊन पडायला लागलं, फेब्रुवारीमध्येच मे सारखं ऊन आलं, त्यामुळे जरा शरीराला शांतता मिळावी म्हणून प्यायला कढी केली. कढी असं आहे, दे बरं आई. आईनं लगेच त्याला एक ग्लास भर दिला. आईला दुसरं काय आवडत असतं लेकरू, दिली लेकराला. त्यानं ती ग्लासमध्ये घेतली, माझ्याकडे बघा, आणि पेंद्यानं ती गरम गरम कढी तोंडाला लावली. जशी कढी तोंडाला लावली त्याच्या जिभेला चव लागली. लईच भारी झालती महाराज, इतकी टेस्टेड. तिला मीठ कमी नव्हतं, तिखट कमी नव्हतं, बरोबर जेवढी पाहिजे तेवढी आंबट झाली होती. फक्त ऐका, ही तोंडाला पाणी अजिबात येऊ द्यायचं ना, आता मलाच यायला लागलं. अशी टेस्टेड कढी झाली होती. आणि जशी जिभेला चव लागली, हजारे महाराज, तुकाराम बाबा, शिवाजी दादा, प्रदीप महाराज, जशी जिभेला चव लागली तसं त्या पेंद्याला वाटलं, राव काय टेस्टेड कढी केली आईनं, राव काय मस्त कढी केली. ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडेल, माझ्या देवाला किती आवडेल, माझ्या मित्राला किती आवडेल, माझ्या सख्याला किती, काय प्रेम असेल हो त्याचं. आपल्याला मित्र आठवतो, पण दुःखात आठवतो, सुखात नाही आठवत. चांगलं चाललं की माणसं विसरून जातात लोक. तसं नसतं ते. चांगलं चाललेलं असताना जर आठवण काढली, मग तुमचा मित्र तुमच्या संकटात उभा राहत असतो. कायम ध्यानात ठेवायचं. हो, चांगला असताना त्याला सांभाळा. तो जर गरीब असेल, त्याची परिस्थिती नाजूक असेल, तर त्याला मदत करत चला. तुम्ही त्याला मदत केली की तो तुमच्या संकटात ढाल बनून उभा राहतो. तुमच्या आधी तो म्हणतो, मला मार आधी, आणि मग माझ्या मित्राकडे बघ. असा मित्र सांभाळला पाहिजे. मित्राच्या जिभेला चव लागली आणि कृष्ण आठवला, पण काय झालं, त्या पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं लई कडाक्याचं भांडण झालं. त्या पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचा 36चा आकडा होता. त्या पेंद्याच्या आईला काही कृष्णाबरोबर गेलेला हा पेंद्या आवडत नसायचा. नेमकं असं झालं. आता पेंद्याला तर कढी आवडली, कृष्णाला तर न्यायची, आणि आईला जर म्हटलं मला कढी न्यायची तर आई म्हणेल, पेंद्या तुला तिकडं न्यायची, अजिबात देणार नाही. आता काय करावं म्हणून त्यानं आईला घुमायला सुरुवात केली. कोणाकडून काही मिळवायचं असलं म्हणजे आपण गोड बोलतो की नाही. आपण गेलो समजा गावात एखाद्या पाटलाकडे, पाटील काय तुमची सरकी आली, पाटील गावात 1 नंबर हो पाटील, तुरीला तर चालेल नाही पाटील तुमच्या, काय तूर बसली, गावाची तूर एका बाजूला आणि तुमची एका बाजूला, लयच भारी तुमचं शेत आहे पाटील. पाटील म्हणतो, तुला बैल जोडी लागते का, घेऊन जा. तसंच आहे महाराज. कोणाकडून काही मिळवायचं असेल तर गोड बोलत जा, हात जोडत जा. गोड बोललं की मिळून जातं. तसं त्या पेंद्यानं आईला घुमायला सुरुवात केली. आई काय तुझ्या हाताला चव, आई किती टेस्टेड कढी केली, आई किती गमस्त. आई म्हटली, घुमवू नको मला, मी तुला ग्लासात, वाटीत, जगात, मगात, तांब्यात घराच्या बाहेर नेऊ देणार नाही. आता किती वाईट झालं बघा. कृष्णाला कढी न्यायची, मनामध्ये कढी बसली, फार आवडली, आई तर नेऊ देत नाही. मग गणेश भाऊ, त्या पेंद्यानं काय केलं माझ्याकडे बघा. तो म्हटलं, आई मला किती देशील प्यायला, तुला किती पण आहे, सगळी जरी प्याला तर तुला आहे, पण घराच्या बाहेर तांब्यात, ग्लासात,
वाटीत जगात मगात मी देणार नाही. दे म्हटलं मग आई मला एक तांब्याभर दे. आईला तांब्याभर मागितली माझ्याकडे बघा आणि तांब्याभर कडी पेंदानं प्यायला सुरुवात केली. आणि इथं असा मजबूत लॉक टाकला, सेंट्रल लॉक. इथून खालीच जाऊ दिली नाही. इथून जिरली कडी. तुम्हाला समजली ना? मला बोलायचं समजून घ्या. तोंडामध्ये कडी भरली, तांब्या दिला फेकून महाराज. जेवढ्या स्पीडनी धावला 120 स्पीड लावली इतका पळायला लागला. त्याला लवकर जायचं असतं का त्याला लय अडचणी असतात. काय बघा एखाद्या वेळेला उशीर होऊ द्या तुम्हाला. बैलगाडीवालाच मधात गाडी घालणार, मोटरसायकलवालाच असं मधात कसं जायचं तर जाय म्हणणार. लय अडचणी असतात. त्याला जायचं कशी तरी ते तोंडातली कडी घेऊन आणि ते पळत सुटतात.